नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहे लिव्हिंग विल म्हणजे इच्छा मृत्यूपत्र हे महानगरपालिका यांच्याकडे सुरक्षित राहणार आहे. आधी आपण बघूया की लिव्हिंग विल म्हणजे काय? तर लिव्हिंग विल म्हणजे अ, हे इच्छा मृत्यूपत्र. आता लिव्हिंग विल जे आहे ते कधी बनवतात? जर एखादी व्यक्ती खूप गंभीर स्वरूपाची आजारी असेल किंवा ॲक्सिडेंटमध्ये अतिशय सीरियस असेल आणि उतार वयामुळं त्याला तब्येत एकदम खालावली, की त्याला त्याचे त्याचे समज नाही आहे किंवा तो त्याचे निर्णय घेऊ शकत नाही किंवा त्याला तेवढं त्याचं डोकं काम करत नाहीये, की मला आता काय डिसिजन घ्यायचा आहे. तर अशा स्थितीमध्ये अ, हे एखादा विश्वासू व्यक्ती त्या मृत्यूपत्रामध्ये नमूद केला जातो. आता लिव्हिंग विलबद्दलचा माझा एक व्हिडिओ आधीच मी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी देता येते, की समजा तुम्हाला तुमचा तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे जर निर्णय घेता येत नसेल, तर तुमच्या जवळची व्यक्ती की तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता, अशा व्यक्तीला तुम्ही त्याच्यात तुमचे अधिकार देऊ शकता, की तुमचे अधिकार जीवनरक्षक प्रणाली सहित तुम्हाला जगायचं आहे किंवा जीवनरक्षक प्रणालीशिवाय तुम्ही जगू शकत नसाल, तर ते जीवनरक्षक प्रणाली काढायची का नाही काढायची ह्याच्याबद्दलचा निर्णय घेण्याचे अ, ते अधिकार तुम्ही तुमच्या विश्वासू व्यक्तीला देऊ शकता. म्हणजेच जीवनरक्षक प्रणाली म्हणजे तरी काय? की एखाद्या कृत्रिम श्वास लावणे किंवा ते अन्ननलिकाच्या ऐवजी त्यांना वरून फीडिंग केलं जातं. तर अशा CPR लावणे, अशा ह्या ज्या कृत्रिम ज्या पद्धतीने सपोर्ट देऊन जर एखादी व्यक्ती जगत असेल आणि त्याच्याशिवाय तो जगू शकत नाहीये. परंतु त्याला जो त्रास होतो तो भयानक त्रास होतोय. मग अशा वेळेला ती विश्वासू नेमलेली व्यक्ती जी आहे, तो डिसिजन घेईल, की ही जीवनरक्षक प्रणाली कोणत्या क्षणी हटवायची आणि कोणत्या क्षणी नाही हटवायची. तर हे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ती व्यक्ती करेल. अशा प्रकारे हे लिव्हिंग विल आहे. आता लिव्हिंग विलबद्दल राज्य सरकारने 7 एप्रिल 2026ला अ, नवीन नियमावली आणली, की तुमचं जे लिव्हिंग विल जे आहे, हे सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने महानगरपालिका तसेच नगरपालिका आणि नगरपंचायत यांना हे अधिकार दिलेत, की जे लिव्हिंग विल जे आहे, ते सुरक्षित ठेवण्याची कस्टडी त्यांच्याकडे दिलेली आहे. तर याबाबत असं की स्थानिक स्वराज्य संस्थेचे आयुक्त किंवा मुख्याधिकारी हे याचे कस्टोडियन राहतील. तर आता तुम्ही जर एक लिव्हिंग विल बनवलेलं आहे, तर ते त्यांच्या कस्टडीत जाण्यासाठी काय करावं लागेल? तर एक ह्याच्यावर पोर्टल आहे. महानगरपालिकेचं पोर्टल आहे. ULB.in हे एक पोर्टल आहे. त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे दोन्ही प्रकारे ते लिव्हिंग विल अपलोड करता येईल. तर ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही जे इच्छा मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं आहे, ते तुम्ही त्याच्यात अपलोड करायचं आणि ते अपलोड केल्यानंतर 7 दिवसाच्या आत जे कस्टोडियन आहेत किंवा आयुक्त जे आहेत, ते तुम्हाला भेटायला बोलवतील. तुम्ही त्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स सहित त्याच्यावर जायचं आणि ते तपासतील, त्याची शहानिशा करतील आणि तुमचा सही शिक्का घेऊन ते त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवतील. हे झालं ऑनलाईन पद्धतीने. आता ऑफलाईन पद्धतीने जर करायचं असेल, तर तुम्हाला हे जे बनवलेलं लिव्हिंग विल आहे, ते 2 प्रतीमध्ये घेऊन त्या ऑफिसला जावं लागेल. त्या डिपार्टमेंटला जावं लागेल आणि जे कस्टोडियन आहेत ते अपलोड करून घेतील आणि तुमच्या सही शिक्क्या घेऊन म्हणजे फिजिकल हे सगळं ट्रान्झॅक्शन होईल आणि त्यांच्या कस्टडीत ठेवतील. अशा प्रकारे दोन्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही प्रकारे तुम्हाला हे तुमचं लिव्हिंग विल सुरक्षित ठेवता येईल. आता हे रद्द करता येईल का? तर रद्द करता येईल. जर ऑनलाईन केलेलं असेल, तर तुम्हाला ऑनलाईनच ते रद्द करता येईल आणि ऑफलाईन असेल, तर तुम्हाला त्या ऑफिसमध्ये जाऊन जे कस्टोडियनकडे दिलेलं होतं त्यांना सांगावं लागेल, की हे आताची जे आहे ते मला कॅन्सल करायचं आहे किंवा तुम्हाला नवीन बनवायचं आहे. नवीन तुमचा विश्वासू व्यक्ती नेमायचा असेल, तर तशी सोय त्याच्यात नंतर परत दुसरं करून ठेवता येईल. अशा प्रकारे हे तुम्ही हे लिव्हिंग विल पण रद्द करू शकता. आता यापूर्वी ज्यांनी स्थानिक संस्थांच्याकडं जर लिव्हिंग विल ठेवलेलं असेल, त्यांना आता नवीन कस्टोडियनकडे ठेवावं लागेल किंवा त्यांच्याकडे ते सोपवलं जाईल.
आणि हे लिव्हिंग विल जे ठेवायचं असेल सुरक्षित त्यांच्या कस्टडीमध्ये, तर त्यासाठी 1000 रुपये फी आहे. तर अशा प्रकारे हे नवीन जे राज्य सरकारने नियमावली लावलेली आहे त्याबद्दलची माहिती घेतली. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.